करवले आणि त्यांना फाईट करतोय स्वर्गीय खुशालदादा स्पोर्ट्स डोंगऱ्याचा पाडा या संघ हा संघ फाईट करतोय। या दोन्ही टीम्स मध्ये मॅच होईल आजच्या दिवसातील शेवटचा मॅच या पहिल्या सत्रातील धावतो वर्ण एकवण्यासाठी आपण जाऊया आपल्याच गावातील एक बुलंद आवाज अवधेशजी पाटील यांच्याकडे। थँक्यू साजिद मडवी, थँक्यू सौरभ पाटील दैसर यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपण ऐकला, त्यांचे हार्दिक स्वागत। ओलिया मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी सामना चालू होतोय। आजच्या दिवसातील अंतिम लढत शिव युवा सिद्धी करवले त्यांच्या विरोधात डोंगऱ्याचा पारा या दोन संघादरम्यान मॅच टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय या ठिकाणी घेतलाय शिव युवा सिद्धी करवले या संघानं। बिग फाईट मॅच, दोन्ही संघांना शुभेच्छा। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिलाच सलामीचा गोलंदाज विक्रांत पाटील सज्ज झालाय। स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अक्षय कडू। पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, झेल खाली क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन। पहिला धक्का मैदानामध्ये टीम डोंगऱ्याच्या पाराला, फलंदाज बाद अक्षय कडूच्या पारीचा अंत झालाय। मोठा धक्का लागलाय अक्षय कडू, मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी त्याने केली होती, मात्र पहिल्याच बॉलवरती विक्रांत पाटीलला मिळालं यश। पहिला धक्का टीम डोंगऱ्याचा पाडा या संघाला। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल अजय डोंगरे, त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आली आहे। 4 षटकांची मॅच आहे। प्रदीप पाटील नो स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतं, एक विस्फोटक दर्जाचा खेळाडू आहे। फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करत असताना किती धावा जमवल्या जातील हा प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये। आज आपण पाहिलं 2 सुपर 12 मध्ये संघ दाखल झाले। सागरचा पिसारवे संघ, त्यानंतर प्रदीप पाटीलचा वाकलन। आत्ता कोणता संघ येईल सुपर 12 मध्ये हे पाहण्याजोगे असणार आहे। बॉलिंग ट्रॅकवरती विक्रांत पाटील सज्ज झालाय। पुढील बॉल, फुल्लर लेनचा बॉल, चेंडू मात्र लॉंग स्टॉपला निघून जात आहे। पंचांचा इशारा येतोय, इट इज अ नो बॉल आणि रेफर केलाय बॉलिंग करणाऱ्या संघानं। चेंडू लॉंग स्टॉपला निघून गेलाय, पाहायचं तर मला डिसिजन पेंडिंग आहे। काही क्षणात हे डिसिजन आपल्या समोर येईल, डिसिजन पेंडिंग आहे। वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे दृश्य या ठिकाणी टिपलं गेलंय, काही क्षणात डिसिजन येईल। डिसिजन पेंडिंग। नो बॉल। 5 धावा मिळतील या बॉलवरती। आता फ्रीडची नामी संधी आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या संघानं रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल। गाडी बंद करा प्लीज। गोलंदाज सज्ज विक्रांत पाटील। फ्रीडचा बॉल यॉर्कर लेनचा या ठिकाणी वेगला, डायरेक्ट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला, मात्र इथून डॉट चेंडूची सांगता झाली आहे। मागच्या चेंडूवरती जी काही चूक घडली होती गोलंदाजाकडनं ती रिकव्हर केली आहे। धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते, 5 धावा धावफलकावरती। विक्रांत पाटील सज्ज झाला। स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अजय डोंगरे। यॉर्कर लेनचा बॉल, क्रिकेटचे ब्रह्मास्त्र या ठिकाणी लाऊड फील्ड मैदानामध्ये झाला होता। आपल्याला दुसरा जास्त विश्वासच कमी आपल्याला पाहायला मिळाला नाही। हाही डॉट बॉल या ठिकाणी येत असताना विक्रांत पाटील वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी त्याची पाहिली आपण। पहिले षटक प्रगतीपथावर या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम डोंगऱ्याचा पाडा या संघासमोर गोलंदाजी करतो विक्रांत पाटील। त्यापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची राहिली, एक मात्र नो बॉलचा अपवाद वगळता या ठिकाणी त्याची चांगली कामगिरी राहिली आहे। पुढील बॉल
आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉलची सांगता. विक्रांत पाटील आता मात्र कमबॅक करत असताना या मॅच मध्ये धावसंख्या स्थिर, धावसंख्या धावफलकावरती पाहता आपण 5 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. अजयला चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. 4 षटकांची मॅच. पुढील बॉल थोडासा रिदम मध्ये प्रॉब्लेम येत असताना गोलंदाजाच्या अशा अडचणी बहुतांशी गोलंदाजांना येत असतात, कारण की जर रिदम चुकलं तर येणारा चेंडू मात्र घातक ठरत असतो. गोलंदाजाला मात्र स्वतःवरती कंट्रोल ठेवणं तेच महत्वाचं असतं आणि ते केलंय मैदानामध्ये विक्रांत पाटील या गोलंदाजानं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विक्रांत पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न, लावून कार्पेट ड्राईव्ह मंगेश पाटील आहेत त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी करतायत. तोपर्यंत एकच धाव येताना दिसतंय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहता मंगेश पाटीलचे. नेहमीच दर्जेदार क्षेत्ररक्षण मंगेश पाटीलचं मी पाहिलंय. कित्येक स्पर्धेमध्ये स्वतःला झोकून देणारं क्षेत्ररक्षण सातत्यानं त्याचं राहिलं. आजही चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं. 1 धाव मिळाली एका धावेच्या सहाय्यानं. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 1 टू शेवटचा बॉल. शॅकनेला प्रदीप पाटीलला आपण पाहता. फुल टॉस आहे यावरती. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल टिपली आहे आणि या ठिकाणी रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी घेतलेला आहे. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल आणि या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि इथून आपण पाहता तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी आपण पाहता सचिन कडू या ठिकाणी तिसरे पंच आहेत. त्यांनी हा डिसिजन दिलेला आहे आणि योग्य तो न्याय प्रत्येक संघाला मिळत असतो. धावसंख्या आपण पाहता 8 या आकड्यावरती आणि 1 चेंडू आता दुसरा गोलंदाज टाकणार, कारण की 2 बिमर चेंडू या षटकामध्ये आपण पाहिलं. विक्रांत पाटीलचं वेगवान चेंडूपैकी तो करत होता. शेवटचा बॉल बाकी आहे. 5 मात्र तो चेंडू फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. साहिल मोकाशी. साहिल मोकाशी शेवटचा बॉल. साहिल मोकाशी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. फ्रीचा बॉल आहे. फुल टॉस आहे आणि या बॉल वरती आक्रमक फटका. चेंडू एका टप्प्यानंतर फरार. सीमा पार. मिळतील 4 चौकार. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेरीस 12 या आकड्यावरती. डोंगरेचा बडा या संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहता. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विक्रांत पाटील ची गोलंदाजी आपण भरपूर चांगली पाहिली होती. त्यानंतर बिमर चेंडू त्यानं फेकलं, त्याच्यावरती मोठी फटकेबाजी होताना आपण पाहिले आणि याचंच कारण धावा एक्स्ट्रा खर्च झाल्या आणि इथून 12 धावा पहिल्या षटकामध्ये. एक चांगली सुरुवात राहिली आहे टीम डोंगरेचा बारा या संघाची. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं मोठं लक्ष होतं. त्या क्षणाला बामाली संघ चांगली बॅटिंग करत होता, मात्र अंतिम क्षणाला 10 धावा त्यांना करता आल्या नाहीयेत. याच तर नाव आहे क्रिकेट. कधी क्रिकेट
कोणाला असं तर कधी कोणाला रडवत असतं. हेच कार्य सातत्यानं घडत असतं मैदानामध्ये. अशोक पाटील बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना पाचव्या कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल. 12 धावा धाव फलकावरती गुलाबी दंडीमध्ये गरम गरम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता दोन संघादरम्यान. आक्रमण करण्याचा प्रयत्न अलंद कार्पेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. एकच धाव मिळताना दिसते. एका धावेनं संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 13 धावा धाव फलकावरती आपण पाहता 4 षटकांची मॅच. पाचव्या किती टोटल रचला जाईल गुलाबी दंडीमध्ये. अशोक पाटील पुढील बॉल. यॉर्कर लेनचा बॉल अपील मैदानामध्ये झाला होता. डायरेक्ट हिट देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न राहिला, मात्र एकच धाव मिळताना दिसते. लेगबाच्या स्वरूपात एक धाव मिळताना दिसली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अशोक पाटीलची आपण पाहता. मोठ्या फटक्यांपासून अजूनपर्यंत वंचित ठेवल्या टीम डोंगरेचा पाडा या संघाला. मात्र मागच्या षटकामध्ये एक मोठा फटका येताना आपण पाहिला होता. शॉर्ट लाईनचा बॉल झेलखाली क्षेत्ररक्षक, मात्र बनेल प्रेक्षक. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा तडाका धमाका षटकार. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी राहिलं होतं. प्रीतम पाटील होते, मात्र यावेळी येतोय हा तडाका षटकार. षटकारानं धावसंख्या फुलत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ. 20 धावा धावफलकावरती या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 20 धावा धावफलकावरती. चांगला क्रिकेट या दोन संघामध्ये आपण नेहमी चांगला क्रिकेट पाहिलाय. पुढील बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. बऱ्याच उशिरानं हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो या षटकामध्ये. अशोक पाटील कमबॅक करत असताना मागच्या बॉलवरती जी काही चूक झाली ती या ठिकाणी रिकव्हर करत असताना आपण पाहता अशोक पाटीलला. पुढील बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक राहुल पाटील झेल काले आणि विकेटचं बदन. दुसरा धक्का मैदानामध्ये टीम डोंगऱ्याचा पाडा या संघाला. फलंदाज बाद प्रदीप पाटील. प्रदीप पाटील बाद होत असताना दुसरा धक्का लागलाय टीम डोंगऱ्याचा पाडा या संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सेवन फडके. सेवन फडके एक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू या सातत्यानं दर्जेदार क्रिकेट त्याच्याही बॅटमध्ये राहिलंय. मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीचा क्रिकेट राहील ह्या दोन संघादरम्यान मला सामना आठवतोय. उसाटण्याच्या मध्यवर्ती सामना झाला होता या दोन संघांमध्ये आणि तिथे शिव युवा क्रिकेट संघ सिद्धी करवले या संघानं विजय संपादित केला होता. सुपर 8ची ती मॅच होती आणि आता मात्र या मैदानावरती पुन्हा एकदा त्यांचा सामना आपल्याला पाहायला मिळते. सुपर 12 साठी क्वालिफाय होण्यासाठी या दोन संघादरम्यान ही मॅच मैदानामध्ये रंगताना दिसते. अशोक पाटीलचं कमबॅक या ठिकाणी आपण पाहता. षटकातील अजूनही चेंडू बाकी असेल तो एक. 1 टू गो. 7 फटके 1 स्ट्राईक. अशोक पाटील सज्ज झालेत. पुढील बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी झाली आहे. एकच धाव मिळताना दिसते आणि एका धावेनं षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकाखेरीज बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा या संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 21 धावा 2 गडी बाद. 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावसंख्येचा टार्गेट सेट केला जाईल फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना याच्याकडे लक्ष वेधले तमाम खेळाडूंचं. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहिला आणि या स्पर्धेमध्ये आपण डे नाईट फॉर्मॅट आपण पाहता. यंदाच्या हंगामामध्ये 15वं पर्व या स्पर्धेचं प्रभाकर असो पाटील स्मृती चषक 15व्या पर्वामध्ये आपण पाहता. आज आपण पाहिलं तर ही स्पर्धा भरपूर नावारूपाला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं अगलं वेगळं आयोजन अगल्या वेगळ्या भूमिकेत आयोजित सातत्यानं येत असतात आणि हे कार्य सातत्यानं त्यानं पुढे नेत चाललंय आणि आपण पाहता डे नाईट फॉर्मॅट पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
कधी डे कधी नाईट, आता मात्र डे नाईट अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय प्रभाकर असू पाटील स्मृती चषक. पहिल्याच बॉल आणि गोलंदाजाचं स्वागत. येतोय हा तडाका षटकार. प्रतीक पाटीलच्या विरोधात चढवलेला हल्ला आपण न पाहता 7 फटकीच्या बॅट मधून षटकार. प्रतीक पाटील मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती त्याच्या विरोधात षटकार आला होता. त्यानंतर 5 चेंडू त्यानं डॉट फेकले होते. तसं काही कारनामा केला जाईल का? मात्र 7 फटके, एक अष्टपैलू खेळाडू सातत्यानं मोठी फटकेबाजीसाठी जाणला जातो. यावेळेचा बॉल झेल खाली, क्षेत्ररक्षक मंगेश पाटील चूक करणार नाहीये. विकेटचं पतन, मोठा धक्का डोंगराच्या पाडा या संघाला. 7 फटके बाद. सर्वात मोठा झटका लागलाय डोंगराचा पाडा या संघाला, कारण की 7 फटके एक असा फलंदाज आहे नेहमीच आक्रमक खेळ त्याचा राहिलाय. आता ज्याच्या माध्यमातून मोठा फटका आला होता पहिल्याच बॉलवरती, त्यानंतर या ठिकाणी विकेट कॅरी केलाय. गोलंदाजी करताना प्रतीक पाटीलला मिळालं यश. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहता 27 धावा धाव फलकावरती. जयेंद्र डोंगरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील नवीन आलेला फलंदाज. त्याच्या खांद्यावरती जिम्मेदार या. सुपर टीव्ही मध्ये कोणता संघ जाईल, टार्गेट किती धाव संख्येचा रचला जाईल फर्स्ट सेशन मध्ये पाहण्याजोग्य. मात्र गोलंदाजाचं करेल कौतुक. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्यानं विकेट कॅरी केलाय. चांगली गोलंदाजी प्रतीक पाटीलची. सामना भरपूर चांगला या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही. या दोन्ही ताकदवर संघ आमने सामने आहेत. सातत्यानं चांगला क्रिकेट या दोन संघांमध्ये मी नेहमीच पाहिलाय. मात्र आज संघर्ष करत असताना, 2 हात करत असताना हे दोन संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक पाटील सज्ज झालाय. पुढील बॉल अळंद कार्पेट ड्राईव्ह क्षेत्राचे काय आहेत, रनआउटची नामी संधी आणि या ठिकाणी कलेक्टिंग खराब झाली आणि जीवनदान मिळतंय जयेंद्र डोंगरेला. एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. संघाची धाव संख्या 28 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर स्टॅकरिनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सलामीवीर फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज अजयला पण पाहाल. इट इज अ वाईट. लाईन मिस झालाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. षटकातील पुढील बॉल अळंद कार्पेट ड्राईव्हचा फटका. यॉर्कर लेनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला, लोअर फुलर लेन वरती कन्वर्ट केला. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसतं. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर संयमी खेळ राहिलाय टीम डोंगरेचा पाडा या संघाचा. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहता 30 धावा. पुढील बॉल शॉर्ट लाईनचा बॉल, भरपूर वेगवान तेज तरार होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. कमबॅक कसा असावं याचं जिवंत उदाहरण प्रतीक पाटील मैदानामध्ये आपण पाहता. वन टू गो. शेवटचा बॉल बाकी आहे. 30 धावा धाव फलकावरती आपण पाहता. शेवटचा बॉल बाकी आहे. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. LBW विकेटचं पतन. अजून एक धक्का लागतोय टीम डोंगरेचा पाडा या संघाला. फलंदाज बाद. जयेंद्रच्या पारीचा अंत झालाय. षटक क्रमांक आपण पाहता 30 समाप्त झालं. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागले 30 धावा. सर पाणी घेऊन जा. तीस धावा धाव फलकावरती शेवटचं षटक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहायचं तर किती धावा जमवल्या जातील फर्स्ट सेशन मध्ये. शिवयुवा संघाची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहानं सिद्धी करवले नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शिवयुवा
क्रिकेट संघ शिवयुवा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या माध्यमातून भरपूर मोठं आयोजन शिवजयंतीचं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. मोठमोठे कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आवर्जून शिवजयंती सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहा. प्रीतम पाटील शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. स्विच हिटचा हा देखना फटका लांबच पल्ल्याचा येतोय हा तडाका षटकार. स्विच हिटच्या माध्यमातून अजयच्या बॅटमधून आलेला हा तडाका षटकार धावसंख्येला वेग देऊन जाते. संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 36 धावा धाव फलकावरती शेवटचं षटक. आणि स्लोगरच्या षटकामध्ये नेहमी आपण हाणामारी पाहता, त्या हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती स्विच हिटचा फटका प्रीतम पाटीलच्या विरोधात चढवलेला हल्ला आपण पाहिला. 6-36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा डोंगऱ्याचा बडा संघ. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकातील स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न, चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करते. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी झाली आहे. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसत आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 38 धावा ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना टीम डोंगऱ्याचा बडा चांगला क्रिकेट दोन संघांमध्ये आपण पाहता. चांगला क्रिकेट दाखवत असताना हे दोन संघ आमने सामने आहेत. ठसन क्रिकेट येणाऱ्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. आणि तो क्रिकेट आता या दोन संघांमध्ये पाहायला मिळणार आहे आमच्या प्रेक्षक वर्गांना. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथून प्रीतम पाटीलचा कमबॅक या षटकामध्ये आपण पाहता. पुढील बॉल प्रीतम पाटील सज्ज झालाय. या बेलचा बॉल आणि सातत्यानं आपण पाहता चांगला कमबॅक प्रीतम पाटीलचा. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण प्रीतम पाटील. स्विंग आक्रमण, कधी आउट स्विंग, कधी इन स्विंग आपल्याला पाहायला मिळतंय, कधी वेगवान चेंडू, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. यावेळेचा बॉल स्विच हिटचा फटका आणि चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा तडाका षटकार. षटकारानं धावसंख्येला वेग, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 44 धावा धाव फलकावरती. 44 धावा टार्गेट सेट बॉल. किती धावत संख्या बनवली जाईल फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना टीम डोंगऱ्याचा बडा या संघाच्या माध्यमातून हे पाहण्याजोगे असणार आहे. सलामीर वन डाऊनचा फलंदाज अजय चांगली कामगिरी करताना दिसलाय मैदानामध्ये. 13 चेंडूंमध्ये 24 धावेचं योगदान त्यानं दिलंय मैदानामध्ये. 1 to go. पुन्हा एकदा या ठिकाणी स्विचिटचा देखना फटका येतोय षटकार. षटकार आलाय आणि इथून पहिलं सत्र झालंय समाप्त. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना डोंगऱ्याचा बडा संघाची धावसंख्या धावफलकावरती लागल्या त्या 50 आणि 51 धावसंख्येचं टार्गेट सेकंड सेशन मध्ये चेस करावं लागेल शिवयुवा सिद्धी करवले या संघाला. तर हे धावसंख्या या ठिकाणी चेस केली जाईल का येणाऱ्या काळामध्ये डिफेन्स केले जाईल ते ऐकण्यासाठी जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. याच गावचा भूमिपुत्र साजिद मडवी याच्या आवाजात खेळाचं दुसरं सत्र. चला, ऑनफिल्ड डिसिजन असेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल. नाही, नो साठी तडांपरच नाहीये. चला मनीष मडवी, थोडा आपला आवाज होऊ द्या एक ओव्हर साठी. सौरभ आणि मनीष मडवी एक ओव्हर होऊ द्या.
आपण तिथे बसून कॉमेंट्री करूया आज. शेवटच्या क्षणी एक थोडस फनिक मोमेंट आपण देऊया, कारण माहोल थंड झालाय आणि तुम्ही कॉमेंट्री केली तर तो थोडा गरम होऊ शकतो. फक्त एक एक ओव्हर, काय प्रॉब्लेम असला तर मी आहेच, डोंट वरी. ना एकच माईक आहे. पूर्ण कमिटीचं इच्छा आहे की मनीष मडवी आणि सौरभ पाटील यांची कॉमेंट्री झाली पाहिजे, एक एक ओव्हर तरी झाली पाहिजे. आयोजक योगेंद्र दादा पाटील देखील म्हणतायत, हनुमान दादा पाटील यांची देखील इच्छा आहे आणि प्रमुख पाहुणे विजयदादा पाटील यांची देखील इच्छा आहे की एक एक ओव्हर आपण करावी. फरमाईश आहे पूर्ण कमिटीची, तर एक एक ओव्हर करूया. चला, दोन्ही कॉमेंटेटर्स रेडी झाली आहेत. को कॉमेंटेटर्स आपण म्हणूया, त्याची बॅटरी गेली आहे. पहिल्या सत्राचा खेळ झालाय संपन्न. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम डोंगराच्या पाडा संघानं उभारल्या तब्बल 50 धावा, 12.50च्या सरासरी धावगती उभारली आहे. येणारे 24 चेंडू 51 धावा चेस केल्या जातील की गोलंदाजी करत असताना टीम डोंगराच्या पाडा माध्यमातून डिफेन्स केल्या जातील. हे धावतं वर्णन ऐकूया आपण सौरभ पाटील. एक सौरभ पाटील होता दहिसरचा, ज्याच्या आवाजानं आजची रात्र आपण ऐकली. मात्र या शेवटच्या क्षणी काहीतरी फनी मोमेंट्स आपण कॅच करूया, कारण मॅच मध्ये आपण बघूया, कारण आपण बघितलं तर वातावरण थोडं थंड झालंय आणि त्याला गरम करण्याचं कार्य नक्कीच सौरभ पाटील असतील, मनीष मडवी, दोघांच्या हातामध्ये आपण या शेवटच्या क्षणी माईक देऊया. काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आपण मी स्वतः माईक हातामध्ये घेऊ शकतो. आजच्या रजनीमधील ही शेवटची मॅच 50 धावा काढून 51 धावा संख्येचं आव्हान सिद्धिकवरल्या संघासमोर ठेवलं आहे. पहिल्या 4 ओव्हरचं विश्लेषण जर आपण केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9, तर चौथं शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा कुठून काढल्या. तब्बल 3 षटकार आपण रिव्हर्सशिपच्या माध्यमातून बघितले. याच्यावरून फलंदाजाचा क्लास, त्याची असलेली नजर आपल्याला दिसून आली की रिव्हर्सच्या माध्यमातून 3 षटकार मारणे हे काही खाऊ गोष्ट नाही. तर प्रतीक पाटील आणि प्रीतम पाटील सलामीची आघाडीची जोडी. स्वप्न आणि लक्ष्य मलाशी बाळगून सलामीची जोरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रतीक पाटील आणि प्रीतम पाटील 51 धावांचं लक्ष्य सिद्धी करवले संघानं पाहिलेलं स्वप्न ते सत्यात उतरवण्यासाठी फलंदाज स्ट्रायकरवरती प्रीतम पाटीलला पाठवणं, स्ट्रायकरवरती प्रतीक पाटील. या हंगामामध्ये खूप इन्फॉर्म मध्ये खेळाडू असणारा प्रतीक पाटील तुम्ही पाहता. आत्ताच होसाटण्याच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून त्याला बाईक मिळाली. तोच प्रतीक पाटील नो स्ट्रायकरवरती पाहता. स्ट्रायकरमध्ये प्रीतम, गोलंदाज तेजस. पहिलाच चेंडू प्रीतमच्या बॅटमधून अकाउंट ओपन केलं 4 धाव्याने. वैयक्तिक आणि सांगित अकाउंट ओपन झालाय. 51 धाव्यांचं लक्ष्य, स्वप्नाने लक्ष मलाशी बाळगून सुरुवात तशी हवी होती तशी प्रीतमच्या बॅटमधून आला पहिला चौकार. चौकारानंतर त्वरित प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज तेजसच्या माध्यमातून आपण बघू शकता. शॉर्ट चेंडू त्याच्यावरती काहीच करू शकले नाही फलंदाज. निर्धाव चेंडूची इथून समाप्ती होते. तिसरा चेंडू घेऊन येतो तेजस. स्ट्रायकरमध्ये प्रीतमला पाहतात आणि पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन केलं 4 या धावसंख्येनं. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू इथनं झालंय काय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा येतो, थर्ड अंपायरचा इशारा आलाय. विकेट
आणि ते पंचांचा इशारा त्या साजिद मर्वीचा फलंदाज बाद असणार आहे. सचिन करू सरांचा इशारा आहे ते फलंदाज बाद असणार आहे. पहिला झटका मी तर म्हणेन काही गरज नव्हती एक धावेच्या रूपांतर लगेच कराय. प्रतीकने कदाचित चुकी केली की काय, कारण का सिंगल धाव नव्हती त्या सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद झाला. मोठा झटका मी तर म्हणेन सिद्धी करवले संघाला, पहिला शिवेवा सिद्धी करवले संघाला लागला. ज्या प्रतीक पाटील आणि प्रीतम पाटीलने मागच्या सामन्यामध्ये सिद्धी करवले संघासाठी एक खूप चांगली खेळी करून दिली होती, परंतु आता घडले काय, फलंदाज रनआउटच्या स्वरूपाने त्वरित माघारी. वन डाऊन साठी आता मात्र तेवढ्याच ताकदीचा फलंदाज, स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याची वर्गणी होते तो मंगेश पाटील आता मात्र नॉन स्ट्राईक वरती असेल, तर स्ट्राईक वरती प्रतीक पाटील ज्याने आपला अकाउंट ओपन केलं होतं 4 या धावसंख्येने. त्याच्यानंतर निर्धाव चेंडूला समोर गेला नाही अजून प्रतीक. वॉट अ शॉट प्रतीकच्या बॅटमधून आलाय चौका. प्रीतमनं अकाउंट ओपन केलं 4 या धावसंख्येने, प्रतीकने देखील तेच केलंय. प्रतीकने सुद्धा अकाउंट ओपन केलं 4 या धावसंख्येने. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 8. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या षटकातील पहिला षटक पिवनचा पहिलं शतक. गोलंदाज आहे तेजस. तेजसवरती केलं आक्रमण, प्रतीकने देखील तेच घडलंय. प्रीतम जरी बाद झाला असला तरी मी मैदानामध्ये तोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच घेऊन चालण्याची क्षमता त्या प्रतीकमध्ये आहे. तोच प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तेजस सज्ज. तर रात्रीच्या 3:30 वाजता पंचांची इथे कसरत बघायला मिळते. वाईटच्या रूपाने एक धावफलकावरती ऍड होईल. धावफलकावरती धावसंख्या जाते ती 9च्या घरात. थँक्यू सौरभ आणि मनीष. अतिशय चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिला. मात्र जाऊया मैदानाकडे जिथं मॅच स्टार्ट आहे. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आपण बघतोय. अतिशय चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये जिंकत या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. मात्र दुसरे सत्र 50 धावेचा टार्गेट घेऊन 51 धावेचं टार्गेट घेऊन मैदानावरती उतरलेला शिवजीबा सिद्धी करवले संघ त्यानं सुरुवात चांगली केली होती प्रीतमनं. मात्र त्याला विनाशकालीन विपरीत बुद्ध्या सुचल्या मैदानावरती, कारण विकेट ठेवणं तेवढंच इम्पॉर्टंट होतं मैदानावरती. कारण प्रीतम असेल, प्रतीक असेल, नक्कीच अशोक असेल, मंगेश असेल, एक चांगले फलंदाज आहेत. मात्र या फलंदाजावर ही जबाबदारी या शेवटच्या क्षणी होती. यावेळी चेंडू हवेमध्ये, गॅप शॉट सिलेक्शन, पॉवर प्लेचा योग्य वापर प्रतीकच्या माध्यमातून, प्रतीकच्या बॅटमधनं येतोय हा या षटकातील दुसरा मोठा फटका. या चौकाराच्या मदतीनं पहिले षटक होतंय संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सांघिक धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 1 गडी बाद 13 धावा. सरासरी गाठण्याचं काम या मैदानावरती केलं गेलंय. मात्र अद्यापी उरलेलं समीकरण आपण बघू शकतो. येणारे 18 चेंडू आणि 38 धावेची गरज. 18 चेंडू 38 धावा, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो संघ सुपर 12 साठी क्वालिफाय होईल. ई गटामधनं आपण बघितलं पहिल्या सत्रामध्ये या पिसारवे संघ सुपर 12 ला क्वालिफाय झालाय. त्यानंतर ड गटामध्ये आपण बघितला प्रदीप वाकलन, प्रदीपचा संघ होता, तो देखील शेवटच्या क्षणी काय जबरदस्त फाईट राहिली आहे. बामाली असेल आणि
6 चेंडूमध्ये 10 धावा डिफेन्स केल्या, जीवनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आणि तो संघ वाकलनचा संघ आपण बघितला सुपर 12 मध्ये क्वालिफाय होणारा दुसरा संघ आणि तदनंतर सुपर 12 साठी चालू असलेली ही लढत शिवयुवा सिद्दीक किरवले आणि त्यांना फाईट करतोय स्वर्गीय खुशाल 11 आणि गावदेवी डोंगऱ्याचा पाडा संघ. गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक. टीमचा बॅकबोन अक्षय कडू येतो मैदानावरती, ज्या अक्षयच्या माध्यमातून नेहमीच चांगलं क्रिकेट टीम डोंगऱ्याच्या पाडा संघासाठी राहिलंय आणि त्याच्या नावाने देखील हा संघ ओळखला जातोय. मात्र या मैदानावरती स्वतःला सिद्ध करत असताना त्यानं फेकलाय डॉट बॉल. येणारं समीकरण प्रत्येक डॉट मागे प्रेशर निर्माण करत बॅटिंग करत असताना टीम शिवयुवा सिद्दीक करवली या संघावर 17 चेंडू 38 धावा. मॅच बॅलन्स आहे, 50-50 मॅच आपण म्हणू शकतो. मात्र मंगेशने दाखवून दिलंय मी करून दाखवू शकतो आणि त्याने ठोकलाय दणदणीत षटकार. अद्यापी दोन्ही संघ लढतायत, दोन्ही संघ झगडतायत, कारण मॅच तेवढी इम्पॉर्टंट आहे. हार मानायला कोणताही संघ तयार नाहीये. अक्षय कडून फेकलेला पहिला निर्धाव चेंडू, त्याला प्रत्युत्तर म्हणून दिलेला दुसऱ्या चेंडूवर दणका आणि हा चेंडू आपण बघितला डीप मिड विकेट डोक्याच्या वरून दणदणीत षटकार. संघर्षाचा षटकार मंगेशच्या बॅटमधनं आपण बघितला आणि या 6 धावेनं सांघिक धावा धावपलकावरती लागली आहे तब्बल 19 धावा. 16 चेंडू 32 धावा. काय जबरदस्त मॅच रंगतीये मैदानावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र त्या ठिकाणी झेल झालाय जमिनीला दान आणि बघता बघता गुड रनिंग बिटवीन द विकेट मंगेश आणि प्रतीक या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण बघतोय आणि या 2 धावेनं सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे तब्बल 21 धावा. नसीब भी बहादुर का साथ देतीये हे दाखवत असताना मैदानावरती मंगेश ज्याने षटकार ठोकला आणि नशिबाची साथ देखील त्याला येणाऱ्या चेंडूवर मिळाली. क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी आणि चुकीचा भुगतान नक्कीच या 2 धावेनं भोगावा लागतोय टीम डोंगऱ्याच्या पाड्या संघाला. मात्र या क्षणी चुक्या माफ होणार नाहीयेत, कारण आपण बघितलं मॅच इम्पॉर्टंट आहे, मॅच क्रुशियल आहे, मॅच सुपर 12 साठी क्वालिफाय होणारा संघ आहे आपण बघू शकतो. यावेळी शॉर्टपिच लाईनचा चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंप इट इज अ वाईट आणि झालेली मिस्टेक तदनंतर आलेला प्रेशर गोलंदाजावर आणि त्यानं फेकलेला वाईट चेंडू, या बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात. या एका धावेनं संघिक धावसंख्या धावपलकावरती 22. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड दी एज, शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडूला जज केलं गेलं आणि यावेळी मात्र ज्या मंगेशनं सुरुवात केली होती, ज्या मंगेशनं षटकार ठोकला होता त्या मंगेशवर अपेक्षा तेवढीच होती, मात्र अपेक्षानं पाणी फेरत कुठे गावीना मॅच अर्ध्या वाटेवर सोडून मैदानाच्या बाहेर जातोय. मात्र या फसलेल्या मॅचला कोणता फलंदाज बाहेर काढून देऊ शकतो, कारण आपण बघितलं शिवयुवा सिद्दीक किरवले संघ हा सध्या इन्फॉर्म संघ आहे. बरेचसे टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून चांगला क्रिकेट खेळ आपल्याला बघायला मिळाला, आपल्या गावाचं नाव त्यांच्या माध्यमातून आपण उज्ज्वल झालेलं बघितलं. मात्र स्वतःच्या गावामध्ये आपण त्या संघाला खेळताना बघतोय आणि नक्कीच अपेक्षा असेल की हा संघ आज इथून मॅच जिंकत या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व कायम ठेवेल. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला टीम डोंगऱ्याचा पाडा संघाचा, तर तो संघ देखील हार मानायला तयार नाहीये, तो संघ देखील संघर्ष करतोय, आम्ही देखील ही मॅच सोडणार नाहीये हेच सांगत असताना षटकारानंतर दिलेलं प्रत्युत्तर, अक्षय कडूच्या माध्यमातून केलेलं कमबॅक आणि मंगेश पाटील याला परतावं लागतंय. समीकरण प्रत्येक चेंडू गणित बदलतंय. या चेंडूमध्ये फेकले गेले तब्बल 4 चेंडू आणि उरलेले समीकरण 22 धावा धावपलकावरती लागले आहेत. यावेळी चेंडूला दिशा दिली पॉइंट रिजन मध्ये. प्रवीण पडके जशा प्रकारे आले आणि त्यांनी दाखवून दिलंय चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये अलॉंग दी कार्पेट, सीमा रेषे बाहेर चौकार. येणारा प्रत्येक फलंदाज अकाउंट आपलं चौकार किंवा षटकारानं खोलतोय, कारण आपण बघितलं प्रीतमनं खोललं चौकारानं, प्रतीकनं खोललं चौकारानं, मंगेशनं खोललं षटकारानं आणि आपण बघतोय तर यावेळी प्रवीण देखील आपलं अकाउंट 4 या धावेनं खोलतोय. सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली तब्बल 26 धावा.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस. मागच्या चेंडूवरती गती कमी होती, मात्र ह्या चेंडूला गती दिली आहे. यॉर्कलाईनचा चेंडू फेकला गेला आणि फलंदाज प्रवीण पडके ज्यानं आशा दाखवली होती, ज्यानं चौकार ठोकला होता, त्याला देखील परतावं लागतं मैदानाच्या बाहेर. आणि अशा प्रकारे लागणारा हा तिसरा झटका टीम शिवयुवा सिद्धी करवले संघाला. 26 धावा धावपलकावरती लागल्या. उरलेलं समीकरण येणारे 12 चेंडू आणि 25 धावेची गरज. 12 चेंडू 25 धावा. आता मात्र या मॅच मध्ये कुठे का होईना प्रतीकला बरसावं लागेल, अशोकला बरसावं लागेल. अशोककडे देखील दांडगा अनुभव आहे, मात्र त्या अनुभवाचा फायदा या मैदानावरती घ्यावा लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. बरीच वर्ष क्रिकेटची सेवा, सिद्धी करवले गावाचं नाव अशोकच्या माध्यमातून आपण ऐकलं. मात्र ह्या क्षणी या स्वतःच्या गावामध्ये क्रिकेट खेळत असताना एक वेगळाच प्रेशर असतो, पूर्ण गावकरी बघण्यासाठी असतात. मात्र अशा वेळी नक्कीच स्वतःला सिद्ध करणं थोडं कठीण असतं, कारण तेवढा दबाव देखील असतो. मात्र कुठे का होईना त्या दबावाला झुगारून मैदानावरती क्रिकेट खेळावं लागेल. आणि उरलेलं समीकरण 12 चेंडू आणि 25 धावेची गरज, हे टार्गेट मात्र कंप्लीट करावं लागेल. कारण स्ट्राईक एंडला आपण बघितलं तर या हंगामातील एक इन्फॉर्म बॅट्समन आपण म्हणू शकतो प्रतीक पाटील, ज्याच्या नावावर 2 बाईक्स राहिल्यात. मात्र तो खेळाडू या मॅचला जिंकून देऊ शकतो. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाज सेवन फडके हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, कारण ह्याने देखील आपण बघितलं तर डोंगराच्या पाड्या टीमसाठी बरंच सारं क्रिकेट खेळलंय आणि त्याच्या नावाने देखील हा संघ ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली बरेचसे प्लेयर या संघामध्ये बनलेत. असा अष्टपैलू खेळाडू, असा दांडगा अनुभव असलेला खेळाडू यावेळी गोलंदाजीच्या बोल्यावर आपण बघू शकतो. सेवन फडके या गोलंदाजाला. दोन्ही तुल्यबाज संघ, तुल्यबळ फलंदाज, तुल्यबाज गोलंदाज आपण बघू शकतो. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडूला दिशा दिली आहे. घडलंय का पॉइंट रिझन मध्ये झाली आहे चुकी आणि चुकीला माफी नाहीये. काय जबरदस्त चेंडूफेकी केली होती, मात्र त्या ठिकाणी सन्मान देण्याचा प्रयत्न होता. चेंडू लेंथवर फेकला होता, नंतर बाउन्स झाल्यानंतर चेंडूला दिशा दिली बॅकफुटला जाऊन पॉइंट रिझम मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चुकी कितपत महाग पडेल ही येणारी वेळ आणि काळच सांगू शकतो. कारण प्रतीकची विकेट खूप इम्पॉर्टंट होती या मॅच मध्ये, मात्र ती संधी डोंगराच्या टीमने गमावली आहे. आता स्ट्राईक एंडवरती आपण बघू शकतो अशोक पाटील. फुल लेन लाईनचा चेंडू खेळून काढला अलॉंग दी कार्पेट. चेंडू जातो डीप फाईन लेग रिजन मध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत पुन्हा एकदा येते सिंगल. प्रत्येक सिंगल गणित समीकरण बदलतंय. येणारे 10 चेंडू आणि धावसंख्या धावपलकारती हवी आहे 23 धावा. क्रॅम्प आलाय आय थिंक. पण यायचा ना मी काय नाही त्या बघतो. प्रभाग क्रमांक 1 मध्ये स्प्रे घेऊन जायचंय. नक्कीच स्प्रे घेऊन नाही जावय. आपण बघू शकतो ज्यांचं प्रभाग क्रमांक 1 ची जी लीग आहे त्यामध्ये ऑलराऊंडरची भूमिका त्यांच्या माध्यमातून त्यांचं नाव ऑलराऊंडर म्हणून सिलेक्ट केलं गेलंय. तर त्यांचं ऑप्शन मध्ये उद्या जवळपास केतन म्हात्रेला पार करेल. केतन म्हात्रे 26 लाख होता, आपण गीतेश गवणेला 32 लाख देऊया. कारण केतन म्हात्रे फक्त बॅट्समन होता आणि गीतेश गावण बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर परफॉर्मन्स नेहमीच राहिलाय, मात्र कुठल्या क्षेत्रामध्ये हे माहिती नाहीये. सावकाश सावकाश, काय हरकत नाहीये. फनी मोमेंट्स आहेत, कारण मॅच सध्या स्टॉप झाली आहे तर आपण थोडस एन्जॉय करतोय आणि जातोय पुन्हा एकदा मॅच कडे, जिथं मॅच क्रुशियल मोमेंट मध्ये आली आहे. प्रतीकची सोडलेली झेल कितपत महागात पडेल या टीमला, कारण आपण बघितलं प्रतीक इन्फॉर्म बॅट्समन आहे, तो या मॅचला जिंकून देऊ शकतो. सिद्धी करवले टीमला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये ती धमक, त्याच्यामध्ये ती क्षमता
भरपूर सारी पोटेन्शियल त्याच्यामध्ये भरलेलं आहे. मात्र या मैदानावरती पुन्हा एकदा वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि पुन्हा एकदा ते करावं लागेल. मात्र गोलंदाज सेवन फडके तो देखील तेवढाच अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याला देखील तेवढाच अनुभव आहे. म्हणजे नक्कीच जो चांगला खेळ करेल मैदानावरती तो संघ या मॅच मध्ये जिंकेल यातील मात्र शंका नाहीये. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू शॉर्ट पिच लाईनचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला टर्न केला. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. त्या ठिकाणी थोडंसं फंबल आणि लगेचच त्याचा फायदा घेतला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रतीक आणि अशोकच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त क्रिकेट मैदानावरती चेंडूला अनुसरून मेरिट नुसार क्रिकेट या मैदानावरती खेळले जातंय. बचेंगे तो और भी लढेंगे या अनुषंगानं फलंदाजी मैदानावरती दाखवली जातीये. या 2 धाव्यानं सांगित धावसंख्या धावपलकावरती लागली आहे तब्बल 30 धावा. 9 चेंडू 21. हे इक्वेशन मैदानावरती दोन्ही टीम समोर आहे. कोणता संघ चांगला क्रिकेट खेळेल या मैदानावरती, कोणता संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय करेल ही येणारी वेळ आणि काळच सांगू शकतो. मात्र काय जबरदस्त फाईट चालू आहे मैदानावरती. सध्या असं वाटत नाहीये की मॅच रात्रीच्या 3:30-4 वाजता मॅच चालू आहे असं वाटत नाहीये. कारण मॅच तेवढी गरमाट निर्माण करते मैदानावरती. कारण आपण बघितलं तर ही मॅच दोन्ही टीमसाठी तेवढीच इम्पॉर्टंट आहे. मात्र सेवन फडकेचं कौतुक करावं तेवढं कमी. प्रतीक पाटीलला शांत ठेवलं मैदानावरती. ज्या प्रतीक पाटीलला जीवनदान मिळालंय त्याचा फायदा मात्र अद्याप घेता येत नाहीये. यावेळी देखील चेंडूला बॅकफुटला जाऊन दिशा दिली आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत सिंगल. 7 चेंडू 20 धावा. आता मात्र कुठे का होईना थोडंसं पारडं जड होताना बघू शकतो आपण. टीम शिवजीबा सिद्दीकरलोच्या माध्यमातून हे भरपूर कमी वेळा आपण बघतो. कारण प्रतीक पाटील ज्यावेळी मैदानामध्ये असतो त्यावेळी अशी स्थिती मैदानामध्ये नसते. मात्र ह्या प्रेशर मॅच मध्ये कुठे का होईना प्रेशर क्रिकेट खेळलं जातंय. यावेळी बॅटिंग करत असताना अशोक आणि प्रतीकच्या माध्यमातून यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतो, धावतोय मात्र थांबणार नाहीये. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषे बाहेर. संघर्षाचा चौकार. संघर्ष करतायत दोन्ही संघ, लढतायत मैदानावरती. मॅचचं महत्व किती आहे हे दाखवून देतात मैदानावरती. जजिंग चुकली त्या ठिकाणी आणि चेंडू 1 बाउंस ओव्हर दी लाईन. चौकार. चुकीला माफी नाहीये कारण प्रतीकचा झेल सुटला आणि तदनंतर ह्यावेळी या चेंडूला रोखलं जाऊ शकलं असतं. मात्र त्या ठिकाणी देखील चौकार गेलाय आणि आता मात्र उरलेलं समीकरण येणारे 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता. आज भी लोग पूछते हैं पत्थर को क्योंकि विश्वास के लायक इंसान नहीं मिलता. मात्र विश्वास लायक गोलंदाज या डोंगराच्या पाडा संघाला मिळेल का? विश्वास लायक गोलंदाजी मैदानावरती दाखवावी लागेल या डोंगराच्या पाडा संघाला. मात्र कोणता असा गोलंदाज आहे जो 6 चेंडू मध्ये 16 धावा वाचवेल? कारण वाकलन संघाच्या माध्यमातून आपण बघितलं जीवननं पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडू 15 डिफेन्स केल्या. तदनंतर क्रुशल मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 10 धावा हव्या होत्या आणि दोन्ही सेट फलंदाज पंकज पावसे असतील आणि सूरज भोईर ही जोडी मैदानावरती ज्यांच्या बॅट मधनं मोठे फटके सातत्याने येत होते. मात्र अशा परिस्थितीत त्या खेळाडूंना 7 चेंडू मध्ये 10 धावा बनवण्यापासून रोखलं. आणि यावेळी आपण बघितलं तर प्रदीपचा वाकलन संघ हा सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला आणि पुन्हा एकदा यावेळी त्याच क्रुशलला ही मॅच येताना आपण बघतोय. येणारे 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. गोलंदाजावर विश्वास दाखवलाय गोलंदाज अनिकेत फडके. या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. मात्र प्रतीकला ते कारनामा करून दाखवावं लागेल. पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःची धमक या मैदानावरती दाखवावी लागेल. कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता या मैदानावरती बॅटिंग करावी लागेल. ही क्षमता प्रतीक मध्ये आहे आम्ही नेहमीच बघितली आहे. राईट आर्म राऊंड विकेट. अनिकेत फडके येतो गोलंदाजासाठी. राऊंड विकेट अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्याकडे बोलतायत. इट इज आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. येणारे 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. अद्याप देखील मॅच गरमाट निर्माण करते. शेवटचं क्षण आहे आजच्या दिवसातील. मात्र काय जबरदस्त फाईट. आजच्या दिवसामध्ये असं वाटलं नाहीये की कोणताही सामना एकतर्फा झालाय. प्रत्येक सामन्यामध्ये आपण बघितलं तर
शेवटच्या क्षणापर्यंत सामने गेलेत, मात्र यावेळी चेंडूची इनसाइड येत लागली आहे. चेंडू जातोय डीप फाईन लेग रिजन मध्ये, मात्र चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा व्हायला हव्या होत्या. मात्र अशोकनं जिम्मेदारी घेतली आहे, अशोकनं जबाबदारी घेतली आहे की मी ह्या धावसंख्या कंप्लीट करू शकतो. या एका धावेनं समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू आणि 14 धावेची गरज. 5 चेंडू 14 धावा. अशोकनं विश्वास दाखवला स्वतःवर, मात्र विश्वासलायक फलंदाजी मैदानावरती केली जाईल का? डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो. डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विश्वास दाखवला आणि विश्वासलायक फलंदाजी मैदानावरती दाखवली जाते. अशोकच्या माध्यमातून का मी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली याचं उत्तम उदाहरण देत असताना मैदानावरती या शेवटच्या क्षणी जबरदस्त बॅटिंग करत असताना येतोय हा षटकार. या 6 धावेनं पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि 8 धावेची गरज. 4 चेंडू 8 धावा. आता मात्र दोन्ही संघाच्या प्रेक्षक राजे नक्कीच विचारात पडले असतील की कोणता संघ जिंकेल, कारण अतिशय अतितटीची लढत या मैदानावरती आपण बघू शकतो. दोन्ही टीमच्या माध्यमातून हार मानायला कोणताही संघ तयार नाहीये. अशोक पाटील लढतोय एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला अनिकेत देखील प्रयत्न करतोय. 4 चेंडू 8 धावा वाचवायच्या. चेंडू हवेमध्ये यष्टिरक्षक जज करतोय. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. हे वारंवार सांगलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये, पकडा कॅच जिंका क्रिकेटचा मॅच. मात्र ह्यावेळी कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मात्र यावेळी डोंगराचा पाडा संघाकडनं एक पॉइंट रिटर्न मध्ये प्रतीकला जीवनदान मिळालं, त्यानंतर यष्टिरक्षकाकडनं झालेली चुकी आणि अशोकला जीवनदान मिळालेलं, आणि पुन्हा एकदा समीकरण चेंज होतंय. येणारे 3 चेंडू 7 धावा. एकाच मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो टीम शिवयुवा सिद्धी करवले संघाला, तर एकाच निर्धाव चेंडू एकाच विकेट या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. फिल्डिंग करत असताना डोंगराचा पाडा या संघाला राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडूला प्रॉपर टायमिंग, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सीमा रेषेबाहेर षटकार. चुकीला माफी नाही हे म्हटलं होतं. कॅचेस विन द मॅचेस. प्रतीकला मिळालेलं जीवनदान, तदनंतर अशोकला मिळालेलं जीवनदान, आणि या जीवनदानाचा फायदा लगेचच मैदानावरती घेत असताना मॅच खुली केली आहे. येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज. प्रतीकनं नक्कीच जबरदस्ती कामगिरी केली मैदानावरती. ज्या प्रतीकवर विश्वास होता ते प्रतीकनं करून दाखवलं. का मला 2 बाईक भेटल्यात याचं उत्तम उदाहरण या शेवटच्या क्षणी देत असताना प्रतीक. यावेळी प्रॉपर टायमिंग, मॅच फिनिश, मॅच खुली केली आहे. जबरदस्त क्रिकेट या मैदानावरती दाखवलं गेलं शिवयुवा संघाच्या माध्यमातून, आणि या षटकाराच्या मदतीनं MS धोनी स्टाईलनं मॅच फिनिश करत असताना सुपर 12 मध्ये क्वालिफाय होतोय. एकदम ताटा माटानं प्रवेश केला जातोय सुपर 12 साठी. टीम शिवयुवा सिद्धी करवले ई गटामधनं आपण बघितला पिसारवे संघ, तर ड गटामध्ये वाकलन संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल फायनल डेच्या दिवशी आपण बघू शकतो या संघाला. नक्कीच टीम शिवयुवा सिद्धी करवले संघ. याच दरम्यान आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच. येस, ज्यानं गोलंदाजी देखील केली आहे